नमस्कार, मी पौर्णिमा आणि आपण पाहत आहात न्यूजशाही न्यूज. भाजपाचे लोकप्रिय नेते संभाजी आरडे आपल्या सोबत आहेत. राजकारण, विकास आणि जनतेचे प्रश्न यावर त्यांची भूमिका काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी संभाजी यशवंत आरडे, भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष. आज राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचा अधिकृत मी उमेदवार आहे. आपली राजकीय वाटचाल कशी सुरू झाली? तसं पाहिलं तर मी लहानपणापासून राजश्री शाहू तरुण मंडळ या मंडळाचं माध्यमातून सामाजिक कामात आलो. गेले 30 वर्ष एका मंडळाचं काम करतोय. ते करत असताना माझ्या सहकार्याने, माझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2007ला मला म्हणजे माझ्या पत्नीला या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समितीची उमेदवारीची घोषणा केली. त्या काळात राधानगरी पंचायत समितीमध्ये माझी पत्नी शुभांगी संभाजी आरडे या पंचायत समिती विभागातून अपक्ष उमेदवारी लढवल्याने आम्ही ते यशस्वी झालो. त्यानंतरच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. आता आपण बरीच वर्ष भाजपमध्ये काम करताय, तर भाजपमधील आपलं प्रेरणास्थान कोणतं आहे? कोणाकडून प्रेरणा मिळते तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचे विचार, राष्ट्रपती असणारे त्यांचं प्रेम राष्ट्रनिर्मितीसाठी, देश निर्मितीसाठी असणारा विजन, या सगळ्या गोष्टीवर मी नेहमी प्रेरित झालोय. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनेक विजन होते त्यांनी देशाविषयी. त्या काळापासून माझे बंधू सुरेश आरडे 1995 पासून 2000 पर्यंत भारतीय जनता पार्टीचे या तालुक्याचे युवाचे अध्यक्ष होते. त्या काळातच भारतीय जनता पार्टीच्या या कार्याला आम्ही समर्पित झालो आणि त्या काळापासून आज तागायत भारतीय जनता पार्टीचं काम करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आपल्यावर कसा प्रभाव आहे? आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे या विश्वाचे नेते आहेत. या भारताला आज, आपल्या अखंड हिंदुस्थानाला, या भारताला, आपल्या देशाला आज जगामध्ये जी ओळख निर्माण करून दिली ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे व्हिजन देशातील प्रत्येक व्यक्तीला समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे आणि समाजाच्या शेवटच्या घटकाची उन्नती झाली पाहिजे, या दृष्टीने काम चालू आहे. आज देश जगामध्ये नंबर 4चा देश झालाय. आर्थिकदृष्ट्या देश सक्षम झालाय आणि देश येणाऱ्या 2047 पर्यंत हा देश महासत्ता व्हावा, या दृष्टीनं आदरणीय मोदीजींचं काम चालू आहे आणि त्याच व्हिजनवर आम्ही काम करणारे सर्वजण कार्यकर्ते आहोत. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे तुम्ही नेतृत्व करत आहात आणि आता तुम्हाला त्या पक्षातून उमेदवारीही मिळालेली आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ तसा पाहिला तर दुर्गम आणि अति वाड्या वस्त्यांचा आहे. या मतदारसंघात यापूर्वी कधीही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला नाही. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला गेले 1 वर्ष असं वाटलं की का आपण इथं भारतीय जनता पार्टीचं पाळेमुळे रोवावी, भारतीय जनता पार्टीचा विजय व्हावा, या दृष्टीनं काम करावं. सातत्यानं गेले अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. समाज उपयोगी काहीतरी करावं आणि त्या दृष्टीनं 1 वर्ष सातत्यानं लोकसंपर्क चालू केला. लोकांच्या संपर्कातून जाणवून दिलं की जनतेला संपर्क केलेला व्यक्ती आवडतो, संपर्क केलेला. त्यामुळे गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्या जनतेपर्यंत पोहोचलेल्याचा परिणाम म्हणून आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोक मला भरभरून पाठिंबा देतात. रोज येणाऱ्या फोनची संख्या आणि येणाऱ्या लोकांच्या पाठिंब्याच्या ज्या एकंदरीत लोकांनी जी आता व्यक्त होण्याची प्रक्रिया बघितली तर माझा विजय निश्चित आहे. तुमच्या पत्नी शुभांगी आरडे ह्या गेली 6 महिने तुमचा प्रचार करत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मग काय भावना आहेत नक्की? निश्चित एखाद्या पुरुषाच्या पाठीमागं त्याच्या पत्नीचा खंबीरपणे हात असतो. तशीच माझी पत्नी शुभांगी आरडे त्या गेले 6 महिने पायाला पानं बांधून म्हणतात, म्हणजे आपल्या भाषेत बोललं जातं, की ते आपल्या या परिसरात प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा, महिलांपर्यंत पोहोचण्याचा विविध उपक्रम राबवण्याचा तिनं धडाका लावलाय. गेले 6 महिन्यामध्ये तिनं जवळपास या मतदारसंघातील 16 गावामध्ये महिलांचे 16 वेगवेगळे होम मिनिस्टरचे कार्यक्रम आयोजन केले. प्रत्येक होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी जवळपास
500-1000 अशा महिला जमत होत्या. माझ्या पत्नीचं निश्चित यात मोठं श्रेय आहे. तिनं या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा विचाराचं जो एक झंझावात पोचवायचं काम केलं, ते निश्चित तिचं मी कौतुक करावं थोडंच. तुम्ही 2014 पासून ते 2024 पर्यंत नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत राहिला आहात, त्यांच्यासाठी काम केलं आहे. काय वाटतं ह्याबद्दल? मला दुःख वाटतंय निश्चित की या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि आमचा नैसर्गिक पार्टनर जो आहे, नैसर्गिक युती जी शिवसेनेची, ती व्हायला हवी होती. पण दुर्दैवानं या तालुक्यात तशी ती युती झाली नाही. युती न झाल्यामुळं निश्चित आमदार साहेबांना किंवा मंत्री महोदयांना या मतदारसंघात मला उमेदवारी देत मला त्यांना पाठिंबा देता आला नसेल. पण या परिसरातील जनतेला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती व्हावी आणि युती होऊन ही निवडणूक लढवावी. त्या लोकभावनेचा आदर करून, जनभावनेचा आदर करून निश्चित आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी या मतदारसंघात युती घडवायला हवी होती किंवा तालुक्यात युती घडवायला हवी होती. तालुक्यात युती घडवली असती तर तालुक्यातील चित्र निश्चित चांगलं झालं असतं. पण आजही मला खात्री आहे, भली युती हो न हो, संभाजी आरडे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आज मी लढतोय. या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे की ते माझं श्रम वाया घालवणार नाही. मी गेले वर्षभर घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. माझ्या स्वाभिमानाला मी धक्का न लावता ही निवडणूक लढवतोय. माझ्या स्वाभिमानाला ते न्याय देतील आणि मी निश्चित विजयी. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा 75% जवळपास अभयारण्यानं व्यापित आहे. राधानगरी अभयारण्याच्या परिसरात तसं पाहिलं तर राधानगरी आणि राधानगरी परिसरात पर्यटन दृष्ट्या अनेक दृष्ट्या बरेच काही करण्यासारखं आहे. राधानगरी धरण क्षेत्र असेल, राधानगरी अभयारण्य असेल, काळामोडी धरण क्षेत्र असेल, या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या बरंच काही करता येईल. येणाऱ्या काळात माझे व्हिजन आहेत. येणाऱ्या काळात केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून या परिसराला भरघोस निधी आणायचा आणि व्हिजनवर काम करून निश्चित परिसराचा कायापालट करायचा. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते माननीय आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे जिल्ह्याचे नेते माननीय धनंजय महाडिक साहेब, या सगळ्यांचा मला चांगला पाठिंबा आहे. त्यांनी मला नेहमी माझ्या कामाला पाठीवर हात ठेवला आहे आणि मला नेहमी प्रतिसाद चांगला दिला आहे. या सगळ्यांच्या मदतीनं मी या परिसरात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. जनता सर्वस्व आहे. जनता आमिषांना बळी पडत नाही आणि जनतेला माहीत आहे की संभाजी आरडे सुद्धा कुठल्या आमिषाला बळी पडला नाही. गेले 8 दिवस किंवा गेले 4-5 दिवस माघारीच्या प्रोसेसच्या अगोदर माझ्याबद्दलही बऱ्याचशाच अफवा पसरल्या गेल्या. बरेचसेच भ्रम करण्यात आले. लोकांच्यात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. पण मी स्वाभिमानानं त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि मी उमेदवारी लढवतोय. याच गोष्टीचा माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, माझ्या ज्या मतदारांमध्ये आणि या परिसरातील सर्व नागरिकांमध्ये उत्साह आहे. राधानगरी तालुक्याचा म्हणजे तसा पाहिला तर नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेली 15 वर्षे सत्ता आहे, पण तितका विकास झाला हे असं वाटतं का? आणि तो बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल, म्हणजे सर्वांगीण विकास करण्यासाठी? विकासाची व्याख्या प्रत्येक वेळेला वेगळी असते. या राष्ट्रनिर्मितीमध्ये विकास हा निश्चितच महत्वाचा आहे. विकास हा प्रत्येक नागरिकाचा व्हायला पाहिजे. परिसराचा विकास होणं जेवढं गरजेचं आहे तेवढं या परिसरातील नागरिकांच्या उन्नतीसाठी सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. या देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घटकाला, अपेक्षित घटकाला कसं जवळ करता येईल, त्यांचा कसा उन्नती होईल, या दृष्टीने जे विकासाची पाऊल उचलले त्यांना मी खरे विकास मानतो. न्यूजशाहीच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल? मी न्यूजशाहीच्या तमाम प्रेक्षकांना आणि या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला आवाहन करतोय. संभाजी यशवंत आरडे आज राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर, कमळ या चिन्हावर उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवत आहे. मी गेले सातत्याने 1 वर्षभर या परिसरात सातत्यानं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या स्वाभिमानाला तुम्ही न्याय द्या आणि मला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयी करा असे मी आवाहन करतो. जसे की आपण पाहिले, आपल्या सोबत होते भाजपाचे अधिकृत उमेदवार संभाजी आरडे. स्वबळावर आणि स्वाभिमान या तत्वावरती ही निवडणूक लढवत आहेत. शेवटी जनता काय कौल देते हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे.
तर आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले आभार. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.